आरसीसी स्लॅबचे वजन कसे काढायचे। समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे स्लॅब असेल, या स्लॅबची लांबी 10 फूट आहे, रुंदी 10 फूट आहे आणि जाडी 5 इंच आहे। सुरुवातीला फुटामध्ये जे माप आहे त्याचे रूपांतर मीटरमध्ये करा। लांबी 10 फूट आहे, मीटरमध्ये रूपांतर केलं तर 3.048 मीटर, रुंदी 10 फूट आहे, मीटरमध्ये रूपांतर केलं तर 3.048 मीटर, जाडी म्हणजे थिकनेस 5 इंच आहे, मीटरमध्ये रूपांतर केलं तर 0.127 मीटर। या स्लॅबचं सुरुवातीला घनफूट काढावे लागणार आहे। घनफूट काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। लांबी किती आहे 3.048 मीटर ते टाका, रुंदी किती आहे 3.048 मीटर, उंची किती आहे म्हणजे जाडी किती आहे 0.127 मीटर। या तिन्हीचा गुणाकार करा, उत्तर किती येणार आहे 1.17। म्हणजे स्लॅबचं घनफूट किती आलेलं आहे 1.17 घनफूट आलेलं आहे। आरसीसी डेन्सिटी किती असते 2400 ते 2500 किलोग्रॅम क्युबिक मीटरच्या आसपास। या स्लॅबचं घनफूट किती आलेलं आहे 1.17, याचा गुणाकार 2500 बरोबर करू शकता, म्हणजे जास्तीत जास्त धरूया आपण आरसीसी डेन्सिटी। उत्तर किती येणार आहे 2949। म्हणजे या स्लॅबचं या मापाप्रमाणे वजन किती येणार आहे 2949। अशा प्रकारे मित्रांनो अंदाजे आरसीसी स्लॅबचे वजन काढू शकता। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।